नाही बघा, घटनात्मक पेच होईल का नाही याच्याविषयी मी आता सांगू शकत नाही, का मी काय घटनातज्ञ नाही. पण राज्यपाल आणि देशाचे गृहमंत्री कोणत्याही ठराला जाऊ शकतात. ममता बॅनर्जी यांची भूमिका स्पष्ट आहे. ममता बॅनर्जी असं म्हणतायत की मी निवडणूक हारले नाही, कपट कारस्थान षडयंत्र रचून माझा पराभव घडवण्यात आला. 100 जागा लुटल्या गेल्या, 100 जागा, 90 लाख मतं कापली गेली, डिलीट केली, आणि त्यातली 27 लाख जी मतं आहेत त्या प्रकार तो विषय कोर्टामध्ये प्रलंबित आहे. अशा वेळेला जे मतदान झालं आणि साधारण याच फरकामध्ये ममता आणि भाजपात विजयाचं आणि पराभवाचं अंतर आहे. ममता बॅनर्जी या फार मोठ्या आंदोलन करणाऱ्या नेत्या आहेत. त्यांनी सतत सत्तेवरती असताना आणि नसताना आंदोलनं केली. राजीनामा देणार नाही ही त्यांची भूमिका आंदोलनाचा एक भाग असं मी मानतो. ठीक आहे, सरकारने काय करायचं ते करावं. आता या क्षणी बंगालमध्ये हिंसाचार उसळलेला आहे, मणिपूर प्रमाणे. आतापर्यंत 7 लोक ठार झालेत. जो आकडा येतोय 3चा तो खोटा आहे. मी सकाळी माहिती घेतली, 7 लोक ठार झालेत, अनेक ठिकाणी आगी लागलेल्या आहेत. भारतीय जनता पक्षाला संपूर्ण देशाला आग लावायची आहे आणि ही आग पूर्ण झाली पुढल्या 2 वर्षात की लोकसभा निवडणुकांना सामोरं जायचं आहे. पंजाबमध्ये बॉम्बस्फोट झाले, आतापर्यंत का झाले नाही? भगवंत मान यांनी जे सांगितलं तो विचार अत्यंत गांभीर्यानं घेतला पाहिजे. भगवंत मान म्हणतात मुख्यमंत्री, बॉम्बस्फोट झाल्यावरती भारतीय जनता पक्षानं निवडणुकीची तयारी सुरू केली आहे आणि बॉम्बस्फोट त्याचं हे उदाहरण आहे.